नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस इन्व्हॉल्विंग टेन्सेसच्या 10व्या भागात मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण नकारार्थी वाक्यापासून होकारार्थी वाक्य म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह वाक्यामध्ये कसं बदलायचं एखादं नकारार्थी वाक्य त्याची माहिती मिळवणार आहे. चला तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. चला तर या सगळ्या पॉझिटिव्ह विचारांसह व्हिडिओला सुरुवात करूया. नकारार्थी वाक्य. I do not know anything about it. हे नकारार्थी वाक्य. याचं पॉझिटिव्ह. I know something about it. मी ट्रान्सलेशन हे तुम्ही करायचं आहे. तुम्ही तुमचं ट्रान्सलेशन ह्या वाक्यांवरून सुधारायचं आहे. म्हणून मी आता कुठल्याही वाक्याचं मराठी किंवा हिंदी सांगणार नाही. फक्त मी स्ट्रेट वाक्य वाचणार आहे. अगोदर नकारार्थी वाक्य वाचणार, मग मी त्याचं पॉझिटिव्ह करायचं आहे ते वाचणार. नकारार्थी वाक्य आहे माय पेन इज नॉट गुड. याचं होकारार्थी वाक्य होईल माय पेन इज गुड. नकारार्थी वाक्य हरी वॉज नॉट गोईंग. पॉझिटिव्ह हरी वॉज गोईंग. निगेटिव्ह यू कॅनॉट रीड इट. तू वाचू शकत नाही. यू कॅन रीड इट. तू वाचू शकतो. निगेटिव्ह आय हॅव नॉट डन माय वर्क. पॉझिटिव्ह आय हॅव डन माय वर्क. निगेटिव्ह वी शाल नॉट प्ले. पॉझिटिव्ह वी शाल प्ले. निगेटिव्ह दे मस्ट नॉट गो. पॉझिटिव्ह दे मस्ट गो. अशा वाक्यांमध्ये ज्याच्यामध्ये नॉट आलेला आहे, फक्त होकारार्थी करताना नॉट काय करायचं आपल्याला काढून टाकायचं आहे. लक्षात आलं? पुढे बघा. नकारार्थी दे डू नॉट गो टू द मार्केट. आता याच्यातलं आता तुम्हाला काय सांगितलं होतं तिथे की हे निगेटिव्ह वाक्य आहे. बघा दे मस्ट गो. दे मस्ट नॉट गो. आता याच्यात दे मस्ट गो करायचं. काय करायचं मग? यातलं फक्त नॉट काढलं की ते मस्ट गो होतं. आलं का लक्षात? म्हणून तुम्हाला तिथे तो नेम सांगितला होता. आता पुढचं बघा. निगेटिव्ह वाक्य बघा. दे डू नॉट गो टू द मार्केट. पॉझिटिव्ह दे गो टू द मार्केट. निगेटिव्ह कालिंदी गिव मी अ बुक. निगेटिव्ह वाक्य बघा. कालिंदी डज नॉट गिव मी अ बुक. पॉझिटिव्ह कालिंदी गिव्ज मी अ बुक. लक्षात आलं? पुढचं वाक्य नकारार्थी आय डू नॉट हेट यू. पॉझिटिव्ह आय हेट यू. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये म्हणजे ही कोणत्या प्रकारची वाक्य आहे? बरोबर आहे, ही साध्या वर्तमान काळाची म्हणजे प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सची वाक्य आहे. याच्यामध्ये काय करायचं? डू नॉट किंवा डज नॉट ला रिमूव्ह करायचं. म्हणजे डू नॉट आणि डज नॉट काढून टाकायचं अशा प्रकारच्या वाक्यांमधून. आणि ज्या वाक्यामध्ये डज नॉटचा वापर झालेला आहे त्या क्रियापदाच्या शेवटी यस किंवा इयस प्रत्यय लावायचा
आणि डज नॉट तिथून काढून टाकायचं. लक्षात आलं? म्हणजे एकवचनी नामे आणि ही शी इट आणि एकवचनी कर्ता असेल तर अशा वेळेला नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करताना डज नॉट काढून टाकलं आणि ही शी इट आणि एकवचनी कर्त्यानंतर जे क्रियापद असतं, क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला यस किंवा इएस प्रत्यय लावायचा, म्हणजे ते वाक्य होकारार्थी होईल. आलं लक्षात? पुढचा वाक्य बघा. दे डिड नॉट राईट अ लेटर. पॉझिटिव्ह, दे रोट अ लेटर. नेगेटिव्ह, सीता डिड नॉट सिंग वेल. पॉझिटिव्ह, सीता sang well. Negative, you did not work well. Positive, you worked well. Negative, Ram did not help me. Positive, Ram helped me. आता तुम्हाला कळलंच असेल की ही साध्या भूतकाळाची वाक्य आहे. याच्यामध्ये डिड नॉट काढून टाकायचं आणि कर्त्यानंतर सरळ सरळ क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. म्हणजे ह्या प्रकारची वाक्य तुम्ही होकारार्थी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये त्याचं परिवर्तन करू शकता. आशा करतो मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. पुढच्या व्हिडिओजमध्ये 11व्या भागात मी याची एक्सरसाइज देणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.